मुलांनो, मागच्या तासिकेला आपण चॅप्टर नंबर 6 अँगल्स म्हणजेच कोन यातील प्रोट्रॅक्टर म्हणजेच कोन मापक याची ओळख करून घेतली. आज आपल्याला ड्रॉइंग अँड अँगल ऑफ द गिवन मेजर म्हणजे दिलेल्या मापाचा कोन कसा काढायचा याच्याविषयी माहिती घ्यायची. बघा, त्याच्या अगोदर तुम्हाला कोन मापकाविषयी परत मी थोडक्यात माहिती देतो. बघा, सगळ्यांनी कोन मापक समोर ठेवा. आता हे बघा, मी समोर तुमच्या कोनमापक ठेवलेलं आहे. या कोनमापकावरती तुम्हाला दिसत आहे की 0 ते 180 घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि परत इकडून 0 ते 180 म्हणजे अँटी क्लॉकवाईज म्हणजे विरुद्ध दिशेने तुम्हाला अंक दिसत आहे. आता याच्यामध्ये जे 0 ते 180 अंक दिलेले म्हणजे हे 180 अंश या कोनमापकावरती तुम्हाला दिसत आहे. मग 180 अंशापर्यंतचे कोन या कोनमापकाद्वारे तुम्ही काढू शकतात. आता बघा, सुरुवात 0 पासून झालेली आहे. इथं 0 ते 10 याच्यामध्ये या बारीक बारीक तुम्हाला 10 रेषा दिसत आहे. ही प्रत्येक रेष म्हणजे 1 अंश आहे. बघा, आता नीट लक्ष द्या. 0 1 2 3 4 5 इथे 5 अंश आले. त्यानंतर 6 7 8 9 10. त्यानंतर 11 12 13 14 15 इथं 15 16 17 18 16 17 18 19 20. बघा, समजा तुम्हाला 11 अंशाचा कोन काढायला लावला तर 0 पासून सुरुवात करायची आणि 11 पर्यंत जायचं. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11 किंवा 10च्या पुढचं 1 11 घ्यायचा. समजा 16 अंशाचा कोन काढायला लावला तर 10च्या पुढे बारीक बारीक या 6 रेषा मोजायच्या म्हणजे ते 16 अंश होतात. मग अशा पद्धतीने तुम्हाला इथे कोनमापकाची माहिती समजली असेल. ही इथं खाली जे दिसते तुम्हाला ही रेफरन्स लाईन्स आहे म्हणजे संदर्भ रेषा आहे आणि हा तिथं सेंटर आहे म्हणजे कोनमापकाचा केंद्रबिंदू आहे. कोनमापकाची ओळख व्यवस्थित झाली तरच तुम्हाला दिलेल्या मापाचा कोन काढता येईल. नाहीतर बरेचसे मुले दोन्ही बाजूंनी समान अंक असल्यामुळे लघुकोन 70 अंशाचा लघुकोन काढण्याऐवजी तो विशाल कोन काढून ठेवतात. त्याच्याकरता कोनमापकाची तुम्हाला व्यवस्थित ओळख असली पाहिजे. प्रोट्रॅक्टर इज 180 इक्वल पार्ट. ईच पार्ट इज 1 डिग्री. म्हणजे कोनमापकावरती 180 समान भाग असतात. प्रत्येक भाग म्हणजे 1 अंश किंवा 1 डिग्री. युनिट ऑफ मेजरिंग अँगल इज डिग्री. कोन मोजण्याचे एकक अंश आहे. बघा, याचे उपयोग काय असतात. बघा, यूज ऑफ प्रोट्रॅक्टर किंवा कोनमापकाचे उपयोग काल तुम्हाला सांगितले, परत सांगते परत एकदा. टू मेजर अँड अँगल दिलेल्या कोनाचे माप मोजणे. त्यानंतर सेकंड, टू ड्रॉ अँड अँगल अकॉर्डिंग टू अ गिवन मेजर दिलेल्या मापाचा कोन काढणे. बघा, आता आपल्याला ड्रॉइंग अँड अँगल ऑफ द गिवन मेजर दिलेल्या मापाचा कोन काढायचा आहे. त्याचे कोनाचे प्रकार तुम्हाला माहिती असले पाहिजे. लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ॲब्ट्यूस अँगल. त्यानुसारच तुम्हाला दिलेल्या मापाचे कोन काढता येतील. तर बघा, आपल्याला त्याच्याबद्दल 2-3 उदाहरणं घेऊया. प्रत्येक प्रकारानुसार एक उदाहरण घेऊया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल्स. ड्रॉ अँगल ABC ऑफ मेजर 71. तर बघा, 71 अंशाचा कोन आहे. सांगा बरं, लघु कोन आहे का विशाल कोन आहे? बरोबर, 90 अंशापेक्षा लहान कोणाला लघु कोन म्हणतात. हा लघु कोन काढायचा आपल्या 71 अंशाचा. तर सगळ्यात पहिले तुम्ही आकृत्या काढताना शीस पेन्सिलने काढायच्या आहे. आता मी इथे तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसण्याकरता पेनचा वापर करतोय, पण तुम्ही इथे शीस पेन्सिलचाच वापर करायचा आहे. बघा, अगोदर एक कोनाची एक बाजू काढून घेऊया आपण. त्याच्याकरता एक रेषा मारू.
बघा अँगल ABC याच्यामध्ये शिरोबिंदू कोणता आहे सांगा. वर्टेक्स जो सेंटरला असतो तो वर्टेक्स किंवा शिरोबिंदू असतो बघा बी. मग चे नाव अगोदर इथं जो सेंटरला आहे तो इथे बी लिहून घेऊ आपण आणि उरलेले नाव आपण नंतर देऊ. बघा आता ही जी रेषा ही एक जी बाजू काढली तुम्ही त्या बाजूवर कोनमापकाची रेफरन्स लाईन बघा नीट बघून घ्या. ही जी रेफरन्स लाईन दिसते कोनमापकाची ही नीट बघा ही रेफरन्स लाईन दिसते तुम्हाला. तुम्ही कोनमापक काढा आणि माझ्याबरोबरच कृती करायला सुरुवात करा. सगळ्यांनी अगोदर एक अशी कोणाची बाजू काढून घ्या आणि सेंटरला जो शिरोबिंदू आहे बी तो इथं लिहून घ्या. आता शिरोबिंदूवरती आपल्याला कोनमापकाचं केंद्र ठेवायचं आहे, सेंटर ठेवायचं आहे. बघा अगोदर रेफरन्स लाईन लक्षात घ्या. रेफरन्स लाईन बरोबर या बाजूवरती आली पाहिजे. हे बघा मी लावतोय ती. आणि सेंटर बरोबर कोनमापकाचं सेंटर या कोणाच्या शिरोबिंदूवर आला पाहिजे म्हणजे बी वरती आला पाहिजे. आणि आता ही जी रेफरन्स लाईन आहे इकडून मोजायला सुरुवात करायची. काही मुलं ह्या बाजूने मोजतात ते चुकीचं आहे. ज्या बाजूने तुम्ही बाजू दाखवलेली त्या कोणाची बाजू तुम्ही ज्या बाजूने दाखवली त्याच बाजूने जो शून्य आहे तिकडून मोजायला सुरुवात करायची. इकडून विरुद्ध दिशेने मोजायचं नाही. बघा शून्यापासून मोजू आपण. 71 अंश आपल्याला कोण काढायचं आहे. शून्यापासून मोजू. 0 10 20 30 40 50 60 70. 70च्या पुढे एक बारीक रेष म्हणजे 71. तर मी इथं टिंब ठेवतोय बघा. इथं टिंब ठेवला मी, तो पॉईंट ठेवला. तो पॉईंट आणि बी हे जोडून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने कोण तयार झाला. मग उरलेले अक्षर जे आहे ए आणि सी तुम्ही कुठे पण देऊ शकता. आपण इथं ए अक्षर दाखवू आणि इथं सी अक्षर दाखवू. कोण ABC तयार झाला बघा. कोण ABC इथं असं चिन्ह करायचं आणि कोणाचं माप लिहायचं 71 डिग्री किंवा 71 अंश. कळलं सगळ्यांना कसा कोण कशा पद्धतीने काढायचं ते. आता बघा आता तुम्ही जर हा शिरोबिंदू बी समजा इथे दाखवला तर कोनमापकाचं जो सेंटर आहे तो इथं ठेवायचा आणि ह्या बाजूने मोजायला सुरुवात करायची. तुम्ही जिथं शिरोबिंदू त्या बाजूवर तुम्ही ज्या ठिकाणाहून शिरोबिंदू दाखवा इकडं दाखवा किंवा इकडं दाखवा त्याच्यावरती कोणाचा सेंटर ठेवायचं, कोणाचा केंद्रबिंदू ठेवायचा आणि मग त्याच्या विरुद्ध त्याच्या समोरच्या बाजूने ते रेफरन्स लाईनवरून मोजायला सुरुवात करायची आणि दिलेल्या मापाचा कोन काढायचा. त्यानंतर बघा दुसरा उदाहरण आहे. दुसरा कोण आहे. ड्रॉ अँगल PQR ऑफ मेजर 122 डिग्री म्हणजे 122 अंशाचा कोन काढा. तर 122 अंश म्हणजे तो विशाल कोन आहे. बघा आपण एक बाजू काढून घेऊ. इथं थोडं खाली घेतो इथे मी. तर मी मगाशी याचा शिरोबिंदू कोण PQR मधला शिरोबिंदू कोणता आहे बरोबर Q. जे सेंटरचं असतं अक्षर ते शिरोबिंदू असतं Q. मी पहिल्यांदा पहिल्या उदाहरणात ABC मध्ये इथं लिहिलं होतं B. आता इथं लिहून बघू. शिरोबिंदू Q इथं लिहू. बघा आता कोन मापकाचा जो सेंटर आहे आणि रेफरन्स लाईन या Q बिंदू ठेवायची. सेंटरवरती कोन मापकाचे सेंटर हा कोणाच्या शिरोबिंदू ठेवायचा. शिरोबिंदू आहे Q वरती कोन मापकाचा केंद्रबिंदू ठेवला आणि समोरची जी बाजू आहे कोणाची तिच्यावर रेफरन्स लाईन ठेवली. आणि आता सांगा बरं इकडं पण 0 इकडं पण 0 इकडून मोजायचं इकडून मोजायचं बरोबर. जिकडून रेफरन्स लाईन असते संदर्भ रेषा असते त्या बाजूने मोजायला सुरुवात करायची. आता इकडून रेफरन्स लाईन मारलेली आपण इकडून सुरुवात करू मोजायला. 122
पर्यंत जायचं आहे आपल्याला, म्हणजे 120 पर्यंत जा, त्याच्या पुढे 2 रेषा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120. 120च्या पुढे बारीक 2 रेषा घ्या, 121, 122 इथे. तर जो टिंब दिला आहे तुम्ही, जो पॉईंट दाखवलेला आहे, तो पॉईंट आणि क्यू शिरोबिंदू जोडा. पट्टीच्या साहाय्याने तो जोडून घ्यायचा. आणि असं आपण इथे जोडले. आता उरलेले जे अक्षर आहे पी आणि आर, तुम्ही कुठे पण दाखवू शकता. इथे दाखवले तरी चालेल. इथे पी, इथे आर, आणि मध्ये इथे 122 अंश लिहून टाकायचे. अशा पद्धतीने हा कोन 122 अंशाचा झाला. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे बघा. आपण 2 प्रकारांची उदाहरणे घेतली, एक लघु कोन, एक विशाल कोन. आता एक काटकोनाचं उदाहरण घेऊया. तिसरं, ड्रॉ अँगल XYZ ऑफ मेजर 90 डिग्री. आता आपण या कोन XYZ मधला शिरोबिंदू सांगा बरोबर Y. पहिल्यांदा एक बाजू काढून घेऊ. त्या शिरोबिंदूला नाव देऊ. इथं शिरोबिंदू कोणता आहे? Y. इथं Y नाव देऊ. आता बघा, बरोबर कोनमापकाचा सेंटर शिरोबिंदूवर ठेवायचा आणि रेफरन्स लाईनवर कोणाची बाजू लावायची. बघा इथं बरोबर लावली मी. आणि इथं जिकडं रेफरन्स लाईन आहे तिकडून मोजायला सुरुवात करायची. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 इथं येतात. इथं टिंब आहे. हे बघा इथं टिंब आहे. हे बरोबर शिरोबिंदू आणि तो टिंब एकमेकांना जोडा. तर मी एवढे जोडून घेतले, तर ते अक्षर दिसणार नाही म्हणून मी इथून खालून जोडलेली. आणि उरलेल्या जे 2 अक्षर आहेत इथे दाखवा, XYZ. तर काटकोन आहे म्हणून असं चिन्ह करायचं सरळ. पुढं लिहायचं 90 डिग्री. काटकोन काढणे एकदम सोपं असतं. काटकोन हा नेहमी एका सरळ रेषेमध्ये असतो. लंब रेषा तो तयार करतो. बघा अशा पद्धतीने आपण इथं कोन कसा काढायचा त्याच्या प्रकारानुसार 3 वेगवेगळे उदाहरणे घेतली. आता याची बाजू दाखवलेली, हिच्या साईड दाखवली तुम्ही. या साईड ऐवजी तुम्ही 2 किरण पण इथं दाखवू शकता. इथं दोन्ही बाजूंना बांध केले की ते 2 किरण तयार होतात. 2 किरणांना 2 किरण जिथे एकत्र येतात त्याचा कोन तयार होत असतो. बघा अशा पद्धतीने आपण दिलेल्या मापाचे कोन कसे काढायचे आणि कोन मापकाची ओळख पण आपण या तासाला करून घेतली. पुढच्या तासिकेला तुम्हाला असे कोन दिले जातील, त्याचे तुम्हाला ते किती मापाचे आहेत ते सांगावं लागेल. त्याच्याविषयी आपण पुढील तासिकेला माहिती घेऊ. धन्यवाद.